सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरे भवाची ये पुरी वाहवासे काही न लगे का भावाचे कारण तू का म्हणे आन विठोबाचे विठोबाचे करिता भरोवरी दुरावसे दुरी भावाची ये पुरी वाहवासे विठ्ठल पांडुरंगा करू प्रथमान मन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया सग पग प दाप सग पग प दाप पज द पस गारे पज द पस गारे सनी द प मगरे सा सग पग प दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरे चरण सुताचिया त्याच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाचे सद्गुरु दास तुका दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनोमुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. इको आणखी कमी करा दादा. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे जन्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा फार सुंदर आपल्या सगळ्यांना दिशा देणारा आपल्या सगळ्यांचं कल्याण करणारा अगदी त्या पथावरती आपल्याला घेऊन जाण्यासाठी प्रेरक असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे कैलासवासी अलकाताई ज्ञानदेव जानभरे या स्वर्गीय माईमाऊलीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि पूर्ण दुःखांकित जानभरे परिवार त्याच्यामध्ये स्वर्गीय अलकाबाईंचे पतिदेव श्रीमान ज्ञानदेवजी जानभरे, मुलगा अक्षय ज्ञानदेव जानभरे, प्रदीप ज्ञानदेव जानभरे, मुलगी वंदना दत्तात्रय गायकवाड, रुपाली भाऊसाहेब मोहिते, दीपाली निलेश खैरे आणि सोनाली भाऊसाहेब गायकवाड, पंचरत्ना महादेव रोडे. तर या सगळ्या कुटुंबियांना प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये दुःख झालेलं आहे. त्या दुःखाची आठवण करून देणारा पुन्हा एकदा अगदी काय म्हणतात ना की समारोपाचा दिवस त्या दिव्य विभूतीच्या आठवणीला उजाळा देणारा तो एक दिवस की ज्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण गेलेल्या पुण्यात्म्याच्या संदर्भात काहीतरी अंतःकरणातून पवित्र प्रार्थना करावी आणि त्यांच्या संदर्भात आपण पुण्य समर्पित करावं. जानभरे परिवाराला प्रचंड मोठं दुःख आहे पण या परिवाराला अध्यात्माचा वारसा आहे. संप्रदायाच्या छत्रछायेखाली वावरणारं हे कुटुंब आहे. अगदी स्वर्गीय अलकाईंची ज्या मुली आहेत त्या मुली सुद्धा अशा कुटुंबात दिलेल्या आहेत की त्या कुटुंबाला संप्रदायाची जाण आहे किंवा पिढ्यानपिढ्या संप्रदायाचा वारसा त्या कुटुंबात चालत आलेला आहे. अशा कुटुंबाशी नातेसंबंध या कुटुंबानं जोडलेले आहे. तर सगळ्यांनाच प्रचंड मोठ्या प्रमाणातलं दुःख आहे आणि या प्रसंगी आपण वारकरी माणसं आहोत, आपण संप्रदायाशी जोडलेले आहोत. आपल्या गेलेल्या माणसाचा जो अगदी शेवटचा जो सोहळा आहे पुण्यस्मरणाचा त्या सोहळ्याच्या प्रसंगी आपण हरिकीर्तनाचं नियोजन करावं ही पवित्र भावना सर्व लेकी बाळींच्या मनामध्ये आली, मुलांच्याही मनामध्ये आलं, अलकाईंच्या पतिदेवांच्याही मनात आलं आणि सगळ्यांनी विचार केला की आपल्याला कीर्तन करायचं आहे. पण कीर्तन तर करायचं आहे, मग कुणाला निमंत्रित करायचं कीर्तनासाठी. तर हा सगळा विचार पोहोचला गायकवाड भाऊंच्या पर्यंत की जे या परिवाराचे जावई आहेत आणि गायकवाड भाऊंचं आणि आदरणीय पानसरे गुरुजींचं खूप सख्य आहे. एवढं सख्य आहे की ती मैत्री किती घनिष्ठ आहे मला एकाच गोष्टीतून लक्षात आली. खरं तर जास्त चर्चा नाही केली मी मैत्री किती घनिष्ठ आहे हे विचारण्यासाठी. पण जेव्हा आदरणीय पानसरे गुरुजी गायकवाड भाऊंची कन्या प्रतीक्षा तिला घेऊन संस्थेमध्ये तिला प्रवेश देण्यासाठी आपल्याकडे गुरुजींचा फोन मला आला. खरं तर गायकवाड भाऊंचा माझा अजिबात काही परिचय नाही. त्यांनी फोन केला गुरुजींकडे आणि गुरुजींचा फोन आला मला की एक विद्यार्थिनी दिदी आपल्याकडे सोडायची. मला एवढं म्हणजे एवढं छान वाटलं, मी सांगू शकत नाही शब्दामध्ये फिलिंग. मला एवढं हे वाटलं की एवढी मोठी विभूती, एवढी मोठी हस्ती, एवढं मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्यासाठी आपल्याकडे विद्यार्थ्याला ॲडमिशनसाठी फोन करतात. खरं तर गुरुजींचे हजारोवर शिष्य आहेत, हजारोवर विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रात जे नामांकित आहेत ते गुरुजींचे विद्यार्थी आहेत. म्हणजे एवढी मोठी हस्ती आपल्याकडे संपर्क करते म्हणजे
खरं तर कुठेतरी जे आपलं सेवा कार्य चालू आहे ना, तर त्याचंही प्रमाणपत्र आम्हाला मिळतं अशा लोकांचा जेव्हा फोन आम्हाला येतो तेव्हा. तर गुरुजींचा फोन आला आणि मी विद्यार्थिनीला प्रवेश दिला, पण त्या प्रवेशाच्या अगोदर ही कीर्तनाची सेवा आदरणीय गुरुजींच्या माध्यमातून या कुटुंबाच्या वतीनं गुरुजींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि मग इथे येऊन पोहोचलो जिथे गुरुजींचं नियोजन आहे, तिथे गुरुजी स्वतःच एवढं असं व्यक्तिमत्व आहे की आता इकडे तिकडे पाहायचं काही कारणच नाहीये. तर आदरणीय गुरुजी स्वतः तबल्याचे साथ देतात आणि हे आमचं सौभाग्य आहे, आमचं भाग्य आहे की आदरणीय गुरुजी आम्हाला तबल्याच्या साथीसाठी आहेत. नाहीतर जेव्हा गुरुजींसोबत आमचा संवाद झाला, चर्चा झाली मठावरती आल्यानंतर आणि मठावर येण्याच्या अगोदरही, तर अगदी सातारकर बाबांच्या सोबत या विभूतीचा किती मोठा काळ गेलेला आहे. इंदोरीकर बाबा असतील, महाराष्ट्रात ज्यांना आपण खूप ज्यांच्याकडे पाहायला आपल्याला मान उंच करावी लागते, ज्यांचं नाव सुद्धा घेताना आपली मान उंच होते, अशा लोकांच्या सोबत ज्यांना सानिध्य प्राप्त झालं, खूप काळ गेला आणि अगदी कोणीतरी गुणवान आहे म्हणून नाही, एक परिवारातला एक घटक आहे या भूमिकेत ज्यांचं या सगळ्या मोठ्या लोकांसोबत अगदी वावरण आहे. तर गुरुजींसोबत या सगळ्या चर्चा झाल्या. अशी विभूती आज कीर्तनासाठी आम्हाला साथी करत आहे, हे आमचं परम भाग्य आहे. गुरुजींच्या तबला वादनाचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे अजिबात शब्द नाही आहेत. मी फक्त गुरुजींच्या तबला वादनाला परमेश्वरानं जो त्यांना गुण दिलेला आहे त्याला फक्त माझं वंदन असेल. आणि मृदंगाची फार सुंदर अशी साथ देणारे, खरं तर नेहमीच मी गुरुजी आसाराम बाबांचं तर कौतुक करतेच, पण त्यांना घडवणाऱ्या गुरुचंही मला राहावल्या जात नाही. तर ज्यांनी घडवलं असे आदरणीय जगदाळे गुरुजी, हजारो शिष्य त्यांनी मृदंग वादनाच्या सेवेमध्ये संप्रदायात घडवलेले आहेत. अगदी गुरुनं दिलेला प्रसाद तो किती सुंदर पद्धतीने आपण विकसित करावा किंवा त्याला प्रेझेंट कसं करावं, सादरीकरण कसं करावं, गुरुच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या आशीर्वादानं शून्यातून स्वतःचं अस्तित्व उभं करत महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही, परदेशामध्ये सुद्धा ही सगळी माझी गुणवान भावंड मृदंग सेवेच्या माध्यमातून एवढा मोठा लांबचा प्रवास करून आलेली आहेत. दिसायला वाटतं आपल्यामधलीच आहेत, आपल्या जवळचीच आहेत, पण ती खूप श्रेष्ठ बनलेली आहेत. तर अशा आमच्या हरिभक्तपरायण आसाराम महाराज साबळे, आसाराम गुरुजींसाठी सुद्धा आपण टाळी वाजूया. गायनाची सुंदर साथ देण्यासाठी आमच्या योगिताताई, सुंदर वक्तृत्व आहे लेकराचं आणि एवढी सुंदर सुरुवातीची चाल गायली, माझं सुद्धा मन भरून आलं. एकदा योगिताताईंसाठी आपण टाळी वाजवू, फार सुंदर. बाकी सर्व हरिभक्तपरायण मंडळी माईकच्या समोर तेवढेच नावं सांगा. रघुनाथ बाबा आहेत, पानसरे बाबा आहेत, सगळ्यांना वंदन आहे माझं. आधीच मला यायला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आता जास्त उशीर न करता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. त्या बाबांना मी ओळखल्यासारखं वाटते, पण आता मला अचानक लक्षात येत नाहीये नाव. सगळ्यांना माझं वंदन, सादर सप्रेम वंदन, सप्रेम जयहरी. बाकी माझी विद्यार्थिनी भक्तिताई, फार सुंदर आवाज आहे तिचा, कोकिळेसारखा आवाज आहे. भक्तीसाठी सुद्धा टाळी वाजवू. प्रतीक्षा यांचीच कन्या आहे. बाकी माझ्या इतर विद्यार्थिनी, हे छोटे छोटे बाळगोपाळ संस्थेतले आहेत का गुरुजी? अरे बापरे, गुरुजींचे शिष्य आहेत, तुम्हालाही माझं वंदन आहे. सगळेच वाजवत आहेत, पण गुरुची आज्ञा मान्य करून आज गळ्यामध्ये टाळ घेऊन उभे आहेत, हे सुद्धा आमचं सद्भाग्य आहे. हार्मोनियमची साथ देणारे बाबा जानभरे बाबा आहेत. बाकी सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, ते कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील. अनुश्री नावाची कन्या आमच्याकडे आहे, तिचे बाबा सुद्धा माझ्या समोर बसलेले आहेत. आमचे शिवाजी मामा आहेत, आमचे सोमनाथ भाऊ आहेत, आदी करून सर्व परिचित अपरिचित मंडळी, या सगळ्यांना माझं सादर वंदन. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादाचंही मी कौतुक करते. आणि चॅनल आहे का कुठलं, राजा पंढरीचा हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. आणि पखवाजाचा अभ्यास करत असणारे आमचे विद्यार्थिनी भाविकाताई भगत, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं प्रेम माया तिला प्राप्त झालेलं आहे. आणि आता ती गुरुजींच्या समोर बसली, ती वाजवायला संधी मिळाल्यानंतर तर पुढची गोष्ट, पण ती बसली हा सुद्धा तिच्यावर बा. कासवीनं फक्त पिल्लाकडे पाहू द्या, पिल्ल बळकट होतात ना, तसं आता कासवी इथं आणि पिल्लू इकडे बसलेलं आहे. तिच्यावर नजर जरी गुरुजींची पडली तरी तिच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे तो. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. खरं तर मला यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी क्षमा मागते आपल्या सगळ्यांची. आणि जेवढा वेळ उशीर झाला, मला वाटतं 10:30ला कीर्तन आपलं चालू झालं, आपण 12:30 पर्यंत पूर्ण करून घेऊ. आणि या चिंतनामध्ये या श्राद्धाच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करत करत आपण पुढे प्रवास करणार आहोत. खरं तर या जानभरे कुटुंबाला प्रचंड मोठं दुःख आहे. लेकीबाळीसाठी तर खूपच मोठं दुःख आहे. आई म्हणजे काय असते ते सांगण्यासाठी आजवर या जगामध्ये किती साहित्य तयार झालं ते सुद्धा अपूर्ण आहे. खरं तर आईच्या बद्दल बोलताना खूप साऱ्या कविता, तुकोबारायांचे अभंग, काही गद्य, काही पद्य, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर जेव्हा उभ्या राहतात ना, आणि आई शब्द जरी आपल्या मुखातून खरंच अंतःकरणातून बाहेर पडला तर डोळ्याला आसवं लागतात. रडा म्हणायची गरज पडत नाही, तिथे आपोआप डोळ्यांना अश्रू लागतात. का तर ती आईच्या प्रेमाची गहनता, तिनं जे आपल्याला वात्सल्य दिलं, आपल्याला प्रेम दिलं, आपल्याला माया दिली, तिनं जे काही आपल्याला दिलं, तर त्याच्यातून आपण कधीच ऋणमुक्त होऊ शकत नाही. त्याची परतफेड आपण आपल्या जीवनामध्ये कधीच करू शकत नाही. मग मीही असेल, तुम्ही असाल, कोणी असेल, कोणी किती धनवान असू दे, कोणी किती श्रेष्ठ पदावरती असू दे, पण आई ही एक अशी भूमिका आहे, असं एक स्थान आहे की तिथे आम्ही काय, देवाला सुद्धा नमावं लागतं, देवाला सुद्धा नम्र व्हावं लागतं. आईबद्दल बोलताना किती लोकांनी किती सुंदर सांगितलंय. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवना आकार, तळपत्या उडात रखरखत्या राणात नाहीलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. प्रचंड प्रेम करणारी आपली आई आहे. खरं तर आईचं वर्णन करण्यासाठी नेहमीच आपण ऐकतो, समुद्राची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, आणि गणपती बाप्पा जरी लिहायला बसला ना तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. आईची महती अगाध आहे. जिथे आपण 2 शब्दामध्ये पूर्ण विश्व व्यापण्याचा प्रयत्न करतो, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, इथे आत्मा भरलेला ईश्वर, या दोन्हींना जोडण्याचं काम जी करते तिला आई म्हणतात. प्रचंड प्रेम करते ती आपल्यावरती. लक्षात घ्या, कधी कधी माणसं प्रेमाची भीक मागतात, पण न मागता जिला प्रेमाचं दान देता येतं ना तिला आई म्हणतात. ती फक्त आई आहे. आजपर्यंत तिला तुम्ही काहीच मागितलेलं नाहीये, पण तिनं तुम्हाला न मागता दिल्याशिवाय राहिली नाहीये. या जगामध्ये तुम्हाला अगोदर मागावं लागतं, नंतर मिळतं, पण या जगातलं असं आई हे पात्र आहे की तिथे आपण न मागता आपल्या नजरेतला भाव जिला कळतो, अन्न मागता जिला देता येतं, जिथे देत असताना ती स्वतःच पूर्ण द्यायला तयार आहे, अशी जी भूमिका असते ना, जिच्या दानामध्ये, जिच्या देण्यामध्ये कुठला स्वार्थ नाही, कुठल्याच प्रकारची कुचराई नाही, ती फक्त आई आहे. विठ्ठल 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 जेव्हा बाळ लहान असतं, आईनं बाजू ठेवून कुठेतरी दूर जाऊ द्या, ते रडतं. त्याला तर या जगातली कुठलीच वस्तू अपेक्षित नाही, त्याला फक्त आई पाहिजे असते. मूल जेव्हा थोडं मोठं होतं, आई त्याला घरी ठेवून जेव्हा परगावी जाते ना, भाकरीचा घास तुकडा तोडताना सुद्धा त्याला प्रत्येक घासाला आईची आठवण येते. त्याला फक्त आई पाहिजे असते. आणखी याच्या पुढे चला, माणूस जेव्हा एक व्यावहारिक बनतो, समाजाचा एक चांगला जबाबदार घटक बनतो,
त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की आता आपल्याला कुणाची गरज नाही, पण तसं काही नसतं. आपल्याला कुणाची तरी गरज आहे हे केव्हा जाणवतं? तुम्ही म्हणाल खूप मोठं संकट आल्यानंतर. संकटाला मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करण्याचं काम आईच्या दुधानं आणि वडिलाच्या आशीर्वादानं निर्माण झालेलं आहे. त्याच्याही पुढे सांगेन तुम्हाला, संकटाला माणूस घाबरत नाही, त्यावेळेला आईची आठवण येईल का नाही तेही मी तुम्हाला म्हणणार नाही. पण ज्या दिवशी आई हे जग सोडून जाते ना, जगाचा शेवटचा निरोप घेते ना, त्या दिवशी माणूस पहाडासारखा माणूस असू द्या, तो रडल्याशिवाय राहत नाही. त्याला आईची आठवण येते. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही मी रडावं काहीच नवल नाहीये. आईच्या आठवणीमध्ये जगाचा बाप सुद्धा रडला, विश्वाचा मालक. प्रसंग सांगण मी तुम्हाला, खूप लक्ष देऊन ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी जेव्हा वृंदावना गोकुळामध्ये रथ आला मथुरेतून, नंदबाबाच्या वाड्यासमोर सुटलेला रथ, शृंगारलेला रथ हा मथुरेतला आहे हे गवळणींच्या लक्षात आलं. आणि सहज हा कोणासाठी रथ आलेला आहे हे जाणून घेण्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. नंदबाबाच्या वाड्याच्या समोर येऊन मा यशोदेच्या कानापर्यंत या जाऊन पोहोचल्या. मैया, का रथ शृंगारीला सांगियो मजला, अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी. मा, हा रथ का ग सजवला? यशोदामाई सांगते, हा रथ आपल्या कन्हैयाला घेण्यासाठी आलेला आहे. व्याकुळ झाल्या गवळणी. त्या अक्रूरजीला विनंती करायला लागल्या, अक्रूरा नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, अक्रूरा वृंदावनीच्या सकल जनासी, वृंदावनीच्या सकल जनासी, त्याये बळे जीवदार, अक्रूरा नको नेवो भगवान, नको नेवो भगवान, अक्रूरा नको नेवो भगवान, नको नेवो भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान. सर्व गवळणी अक्रूरजीला विनंती करतायत. अक्रूरजी, वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदान, क्रूरा नको नेवो भगवान, अक्रूरा नको नेवो भगवान, अक्रूरा नको नेवो भगवान, अक्रूरा नको नेवो भगवान. अक्रूरजी, आम्ही या गोकुळातल्या साध्या भोळ्या गवळणी काही मागत नाही तुम्हाला.
कृष्ण आमचा प्राण आहे. भले किती खुड्या कृष्णानं करू दे, दह्या दुधाचा नसाडा करू दे, पण भगवान परमात्माला पाहिल्याशिवाय, कृष्ण परमात्माला पाहिल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. आमची विनंती आहे, आजपर्यंत दह्या दुधाचं जे आम्ही धन साठवलंय ते सगळं तुम्हाला देतो. आमची श्रीमंती, आमची संपत्ती सगळं तुम्हाला देतो. अक्रूरजी, तुम्हाला जे हवंय ते देतो, फक्त आमचा कन्हैया तुम्ही घेऊन जाऊ नका. छोटे छोटे गोपाळ अक्रूरजीला म्हणतात, अक्रूरजी आमच्या कन्हैयाला घेऊन नका ना जाऊ. लालाला म्हणतात, लाला काल तुझ्याकडनं राज घेतलं म्हणून नाराज झालास का? नको ना जाऊ, आजपासून तुझ्याकडनं आम्ही राज घेणार नाही, आम्हाला सोडून जाऊ नको ना. भगवान परमात्माला गोपाळ विनंती करतात. गवळणींनी गोपाळांनी म्हणावं जाऊ नको, जाऊ नको, काय नवं. भगवंताच्या विरहामध्ये गायी आपल्या पिलांना दूध पाजण्याऐवजी त्या दुःखानं रडायला लागल्या. पशूंच्या डोळ्यातून आसवा यायला लागली. यमुनामाई संथ आणि शांत झाली. वृक्ष वेली सुद्धा रडायला लागले. पक्षी बेचैन झाले. पक्ष्यांना आपल्याला घरट्याकडे जायचंय, आपल्या पिलांना चारा खाऊ घालायचा, याच्यातलं कसलंच भान राहिलेलं नाहीये. व्याकुळ झाले. भगवान परमात्मा सगळ्यांचं सांत्वन करत, येतोय मी, परवा येतो, परवा येतो. बसलेल्या श्रोत्यांनी ऐका बरं, आजही तुम्ही गोकुळातल्या लोकांना विचारा, तुमचा कन्हैया कधी येणार आहे? आजही विचारा त्यांना, ते म्हणतील आमचा कन्हैया परवा येणार आहे. एवढा विश्वास त्यांचा कान्हाच्या शब्दावरती. अजून तो परवा आला नाही, पण वाट पाहणारे अजून परवा म्हटल्याशिवाय राहत नाही. आमचा कन्हैया परवा येणार आहे. भगवान म्हणतात, आता येतो मी. रथामध्ये बसून भगवान निघून गेले. गोपिकांची अतिशय वाईट अवस्था झाली. व्याकुळ होऊन जनावरा ढोरांसारखं हंबरडून त्या म्हणत होत्या, नको नेवू परमात्मा गेले. आता देवानं काय केलं? नंतर कंसाला मारलं, उग्रसेन महाराजांना राजा बनवलं. 12 वर्षानंतर वसुदेव देवकी आणि कृष्ण भगवान यांची भेट झाली होती. ऐकून आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना. 12 वर्षानं देवकी मातेला पाना फुटला आणि त्यांनी दूध पाजलं कन्हैयाला. 12 वर्षानंतर देवकी मातेनं 56 प्रकारचे पक्वान्न कन्हैयाला जेवणासाठी बनवायचे. पदार्थ 56 प्रकारचे. जेवणाच्या ताटामध्ये 56 पक्वान्न, त्याच्यामध्ये लोण्याची वाटी पाहिली की देवानं जेवतं ताट बाजूला सारावं आणि रडावं. देवकी आईनं विचारलं, बाळा रोजच तू ताटाला लोणी पाहिलं की रडतो का बरं? आई 56 काय त्यापेक्षा अधिकचे पदार्थ तयार करून माझ्या ताटाला लाव, पण माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. का कन्हैया? लोणी तर तुला खूप आवडतं ना. का बरं लोणी नको म्हणतो? लोणी तुला आवडतं, या लोण्यासाठी तुझ्या नावाचा किती मोठा बोभाटा. गोकुळातली लोक तुला चोर म्हणत होती, गाराणं घेऊन यशोदेकडे जात होती. त्यांना काय माहिती राजाचं पोर आहे म्हणून. पण आज सगळं काही तुझ्यासाठी आहे, आणि ज्या लोण्यासाठी एवढा गोंधळ झाला ते लोणीच तू नको म्हणतोस का कन्हैया? आई समजावून सांगायची मला तुम्हाला. कन्हैया म्हणतात, मा का म्हणतो मी लोणी मला नको असं का म्हणतो? आई ते लोणी पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते.
त्या लोण्यामध्ये मला माझी यशोदा दिसते, म्हणून तुम्हाला लोणी वाढत जाऊ नको. रडावं देवानं आणि दुसऱ्या माळावरती जावं, उंचावर जावं, गोकुळाकडे वारा वाहतो ना तिकडे तोंड करावं आणि त्या वाहत्या वाऱ्याला म्हणावं, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, वहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे, मैं वापस आऊँगा, मैं वापस आऊँगा, ए गुजरने वाली हवा जरा, ए गुजरने वाली हवा जरा. माझ्या आईला जाऊन सांगा तुमचा कन्हैया तुमच्या आठवणीमध्ये रडतोय. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आणि मी रडावं अजिबात नवल नाही. विश्वाचा मालक सुद्धा रडला. आज सर्व बहिणी भावंड या सगळ्यांना आठवत असेल, आईनं लहानपणापासून आपल्याला गोंजारलेलं, सांभाळलेलं, माईचा हात फिरवलेला. या आईच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी सगळ्या बहिणी बाळांना, लेकी बाळींना, मुलांना सर्वांना आठवतंय तिच्या उदरामध्ये आपला 9 महिन्याचा प्रवास, तिथून पुढे बालपणापासनं तिच्या मांडीवर नाहिलेलं, तिच्या हातानं आपल्या तोंडामध्ये घास भरलेला, तिनं आपला पापा घेतलेला, तिनं माईनं कुरवाळलेलं सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहिलंय. खरं तर आई गेल्यानंतर लेकी बाळीसाठी दिवाळी दिवाळी राहत नाही कोणा. सण वार सगळे येतील, पाहुणे रावळे सगळे भेटतील, पण सणासुदीला आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली, पाहत से वाटुली, पाहत से वाटुली, पंढरीची भेटी लागे जीवा, लागली से आस, भेटी लागे जीवा, लागली से आस, भेटी लागे जीवा, लागली से आस, भेटी लागे जीवा, लागली से आस. पाहे रात्रिंदिवस, पाहे वाट तुझी भेटी लागी जीवा, लागली से आस, भेटी लागे जीवा, लागली से आस. लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली. लेकी बाळीसाठी
सगळे संत वारंवार येतील, पण आईच्या आठवणीमध्ये आशेनं पाहणारी माय या जगामध्ये नसल्या कारणानं लेकीबाळीसाठी दिवाळी खरी दिवाळी नसणार आहे आता इथून पुढे. काय बोलू आईबद्दल, किती बोलू, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही म्हणाल ताई प्रसंग दुःखाचा आहे, लेकीबाळीच्या जीवनामध्ये म्हणजे मुलांच्या जीवनामध्ये आता सगळं पुन्हा मिळेल पण आई पुन्हा भेटणार नाही, हे माणसाच्या जीवनाचं वास्तविक आहे. हे समजावून सांगण्यासाठीच आज आम्ही कीर्तनासाठी उभे आहोत. खरं तर स्वर्गीय अलकाबाई जानभरे या माई माऊली एवढ्या पुण्यवान, घरामध्ये वर्षानुवर्ष पंढरीची वारी, वारकरी संप्रदायाची सेवा उपासना आलेली, त्या आपल्या परंपरेला धरून या मातृशक्ती आषाढी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. खरं तर पंढरीची आस ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला लागत नाही असं फार क्वचित. खरा जो हाडाचा वारकरी आहे, निष्ठावंत आहे, आषाढी वारी म्हटलं की त्याला काही सुचत नाही, कधी वाऱ्यासारखं त्या दिंडीमध्ये सहभागी होईल अशी अवस्था होते माणसाची. टाळाचा आवाज आला, मृदंगाची थाप कानावर पडली, फडकणाऱ्या पताका दिसल्या, डोलणाऱ्या तुळशी दिसल्या, वीणेचा झणकार, आणि साधे भोळे भाबडे वारकरी जेव्हा अगदी समूहानं ज्ञानोबा तुकारामचं भजन करत जातात ना, तेव्हा हाडाचा वारकरी कधीच घरामध्ये शांत निवांत टीव्ही समोर बसू शकत नाही, कुठल्या गप्पा मारू शकत नाही. तेच झालं. आषाढी सोहळा चालू झाला आणि अलका आईंना चैन पडेना, आषाढी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या. जायचं मला पंढरपूरला. पंढरपूरला निघाल्या. सोहळ्यामध्ये ज्ञानोबा माऊलीचा गजर करत करत करत, त्या काळामध्ये माणसाला वेळ कळत नाही, काळ कळत नाही, तब्येत बरी आहे का, काय आहे का, कोणता दिवस आहे, काय खाल्लंय, एकच ध्यास, चला हो पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. पंढरी जावो, चला हो पंढरी जावो, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीव लगा पाहू. आस लागलेली असते, पंढरीच्या वारीची ओढ लागलेली असते, आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये अलकाई सहभागी झाल्या. अशी अवस्था. पंढरपुरात गेल्यानंतर तो किती मोठा भक्त समुदाय, किती मोठा जनसमुदाय, किती वारकरी, तिथे माणूस जात विचारत नाही, तिथे माणूस श्रीमंती विचारत नाही, तिथे माणूस विद्वत्ता विचारत नाही, तिथे पदवी विचारत नाही, तिथे फक्त एकमेकाचं दर्शन घेतात, चंद्रभागेचं स्नान करतात. आम्ही वारकरी आहोत ही भावना असते, आम्ही पांडुरंगाची लेकरं आहोत ही भावना, आणि मग तो सगळा सोहळा. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. तो भरलेला सोहळा, तो सोहळा पाहण्यासाठी जी मनाची तळमळ, आणि त्या वाटचालीमध्ये ना प्रत्येक पावलाला भक्ती वाढलेली असते, कमी झालेली नसते. कोणी म्हणाल पायाला फोड आले म्हणून थोडी माणसं नाराज झालेली, का आणखीनच एनर्जी येते मग चालण्याची फोड आल्यानंतर. तर असं वाटतंय की 4-5 दिवसानं
4-5-6 दिवसाच्या प्रवासानं चेहरा काळवंडल्यासारखा होतो. वारकऱ्यांना वाटतं जास्तच उजळल्यासारखा झाला आणि त्यांना आनंद असतो. पंढरपूरला पायी चालत जाता 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 पोहोचता पोहोचता विठुरायासारखा आमचा कलर झाला पाहिजे, ही भावना असते. आणि मग त्यांना आनंद, देवाला सुद्धा आनंद होतो की हे ओरिजिनल आले चालत आपल्यापर्यंत, कारण याचा ना आपला कलर मॅच झालेला आहे, जुळलेला आहे. नाहीतर जे फ्रेश आहेत कलर अजिबात चेंज नाहीये, ते सगळेच ओळखतात हे मधूनच घुसलेले वाटतात. हा, हे मधून घुसलेलं आहे. देवाला देव सुद्धा मग पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. तर मला एकच सांगायचं तुम्हाला, मग त्या सगळ्या सोहळ्यामध्ये स्वतःचं कसलंच भान माणसाला राहत नाही बरं. मग ताप आलाय का, थंडी लागली का, पायाला फोड आले का, जिभेला चव नाही का, तिथे एकच चव आहे फक्त हरिनामाचे. सगळा तो ध्यास, ती अवस्था झाली बरं. लक्षात घ्या, आध्यात्मिक भावनेने समजून घ्या, ती अवस्था झाली अलकाताईंची. आजारी पडल्या, स्वतःला त्यांना कळालं नाही का, ते वातावरणच तसं असतं, भारावून जातो माणूस. तिथे माणूस स्वतःला लक्ष देत नाही, किंबहुना भान राहत नाही माणसाला. अशी अवस्था होते जशी गवळणींची. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोण नंदा, वृत्ती परमानंदे वेधली वेधली वेधली. ओ पावा भोंगडी देऊनी पाय, पावा भोंगडी देऊनी पाय, पावा भोंगडी, पावा भोंगडी, पावा भोंगडी देऊनी पाय. आणखी अवस्था गवळणींची. मी मजहर कोण बसले ग, सखी मी माझ हर कोण बसले ग. अशी अवस्था. माणूस तिथे स्वतःचं देहभान माणसाला राहत नाही. अलकाईंच्या अंगामध्ये ताप भरला असेल, काय झालं असेल, पण लक्ष नाही एवढं स्वतःकडे. चालत गेल्या आणि मग त्या सोहळ्यामध्ये चालत असताना जास्त प्रमाणामध्ये त्यांची तब्येत खराब झाली, गावाकडे यावं लागलं. आणि मग निमोनिया हा प्रकार सांगितला डॉक्टरांनी, निमोनिया. त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या देवाघरी गेल्या. पण लक्षात घ्या, सर्व लेकीबाळींनी, सर्व श्रोत्यांनी, पाहुण्या रावळ्यांनी एक लक्षात घ्या, पंढरीच्या सोहळ्यात त्या आजारी पडल्या. तुम्ही त्यांना घरी घेऊन आलात, पण तुम्ही फक्त त्यांचं शरीर घरी आणलेलं आहे, त्यांचं मन पांडुरंगाला जाऊन पोहोचलेलं. त्यांचं मन तिथे होतं, फक्त शरीर घरी होतं. शरीर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या ट्रीटमेंट खाली फक्त शरीर, पण मन आषाढी सोहळ्यामध्ये. आणि ही अशी वृत्ती, अशी भावना, ही तळमळ, ही आस प्रत्येक साधकाला अपेक्षित आहे. देवा, हे घडावं बरं आमच्या जीवनामध्ये, असं घडावं, असा सुंदर शेवट व्हावा. 80 हजार वर्ष तपश्चर्या करून सुद्धा ही अवस्था मिळत नाही. कितीतरी वेळा जन्माला यावं, कितीतरी वेळा मरावं, देवाला एकच प्रार्थना करावी, देवा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाते समद्भावम याति नास्तत्र संशय. अंतकाळी तुझं नाव यावं, तुझा ध्यास. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नावाले मुखा. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे
तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळी जाजा नाम आले मुखा अंतकाळी जाजा नाम आले मुखा नाम आले मुखा नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आली मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. खरं तर त्यांचं शरीर आपण घरी घेऊन आलो, मन तर त्या वाटचालीमध्ये चालतच होतं. ते पंढरपुराला पोहोचलेलं होतं. कोणी म्हणत असेल पंढरीच्या वारीतून आल्या, आता बोलणारे का एक बोलतात का? वारीला गेल्या, आजारी पडल्या म्हणूनच गेल्या, घरी असत्या तर राहिल्या असत्या. लक्षात घ्या, हे आपल्या सगळ्यांच्या डोक्यातला हा भ्रम आहे, हे आपलं अज्ञान आहे. पण जाणकार संप्रदायातली माणसं म्हणतील हा सुख सोहळा स्वर्गी नाही. जो सोहळा खरा तर मृत्यूचा सुद्धा एक सोहळा आहे, तो सोहळा त्यांच्या जीवनात प्राप्त झाला. त्यांचं जीवन सफल झालं. पंढरीची ओढ, पंढरीची आस, त्याचं चिंतन करत करत त्यांना मृत्यू प्राप्त झाला. याचा अर्थ त्यांच्या जीवनाची सफलता झाली. प्रमाण आहेत आपल्याकडे. शेवट तो भला 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 माझा पाहू गोडा झाला माझा पाहू गोडा झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा माझा वाहू गोडा झाला माझा वाहू गोडा झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा. खरं तर एक सासरवाशीन जे म्हणते ना मला माहेरला जायचंय, बाई बाई जाते ग माहेराला 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 माझ्या मुळच्या घराला मुळच्या मूळ जे माहेर आहे आपलं, तिथे सगळ्यांनाच जायचंय. पण ते सगळ्यांनाच तिथपर्यंतचा रस्ता मिळेल का नाही काही सांगता येत नाही. तो मिळाला अलकाईंना. भगवान परमात्माच्या त्या सोहळ्यामध्ये त्या लीन झाल्या. तुम्ही म्हणाल पंढरपुरापर्यंत गेल्या होत्या का गुरुजी? त्या पंढरपूरला जाऊन पोहोचल्या होत्या. खूप विशेष गोष्ट आहे. त्या पंढरपूरला जरी पोहोचल्या नसत्या ना तरी त्या पांडुरंगात विलीन झाल्याच असत्या. कशा? लक्षात घ्या. गुरुमदास पैठणवरून निघाले पंढरीला आषाढी सोहळ्यामध्ये. 2 हात नाही, 2 पाय नाही, अगदी घरंगळत घरंगळत शरीराला लोटांगण घेत घेत घेत
कुर्मदास निघाले. भानुदास बाबांची दिंडी, दिंडी पाठीमागून येणार. हातपाय नसलेला माणूस पुढे व्यवस्था करायला दिंडीचे. बाबांची दिंडी येते बरं. गावातल्या सगळ्या लोकांनी भाकरी जमा कराव्यात, आमटी बनवावी, भाजी बनवावी आणि हातपाय नसलेल्या माणसानं सगळ्या दिंडीची जेवणाची व्यवस्था करावी. कोणी ज्याला हातही नाही, ज्याला पायही नाही, त्यानं जेवणाची व्यवस्था करावी. मग कधीतरी आपण आपलंही परीक्षण करत जा. हा, हातपाय असताना आपण ही व्यवस्था करू शकतो का? किंवा आजवर आपण केली का कुणाची? दिंडी जाऊ द्या, दारात आलेला याचक त्याला तरी आपण कोरभर अन्न दिलंय का आपल्या घरातलं? हे जर दिलं नसल तर काही मी उपमा काही देणार नाही तुम्हाला, पण तुम्ही तुमचं समजून घ्या. मग काहीच नाही, आपण या भूमीला भारच आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. कपभर पाण्यात पुढं जीव दिला म्हणजे ते द्यायचं ना द्यायचं तो तुमचा भाग राहील, पण आपण जाता जाणार नाही हे मला माहिती आहे. एवढं कपभर पाण्यात काय कुणात जीव जाणार आहे? तर मला सांगायचं एवढं आहे, हातही नाही पायही नाही असा माणूस भानुदास बाबांच्या दिंडीची व्यवस्था करतोय. साऱ्या गावाला आवाज द्यावा, आमटी भाकरीची व्यवस्था करावी. दिंडीचा जिथं मुक्काम, जिथं दिंडीचा विसावा, तिथे पुढे कुर्मदासांची पुढच्या प्रवासाची तयारी. पायानं माणसं चालतात तर पायाचे छाले जातात, फोड येतात. जे अंग लोटांगण घेऊन चालत होते त्यांची अवस्था काय झाली असं? अंगाला फोड आले नवल नाही, फोड फुटले नवल नाही, जखमा झाल्या, छाले निघाले, रक्तबंबाळ शरीर झालं. बर ऐका ना, दुसरी गोष्ट, सगळ्यांना जीव घालायचं पण स्वतः खायचं नाही का? खाऊ तर शौचाला जावं लागेल, मग ती आपली व्यवस्था कोण करणार? म्हणून स्वतः खात नव्हते. न खाता फक्त लोटांगण घेत, लोटांगण घेत, पंढरीचा ध्यास, त्या दिंडीची सेवा, भानुदास बाबांची सेवा, या गोष्टीमध्ये अगदी त्या गोष्टीनं भारावून गेलेले कुर्मदासजी पुढे चालत निघाले. आता कंठ सुकलाय, गळ्यातून आवाज बाहेर पडत नाहीये. व्यवस्था करत करत लहुळ गावापर्यंत आले. आणि लहुळ गावाच्या बाहेर बाजूला त्यांच्या लक्षात आलं, आता मी जाऊ शकत नाही पंढरपूर पर्यंत. काय म्हटलं असेल त्यांचा जीव? ज्या आशेनं घर सोडलं होतं तो त्यांचा ध्यास पूर्ण होत नाहीये. त्यांची अवस्था काय झाली असेल? सगळं समजावून सांगता येतं, पण मनाला समजावून सांगणं फार कठीण असतं. कुर्मदासजींची अतिशय कठीण स्थिती झाली. त्यांच्या शरीराला किती वेदना होत आहेत याचं भान त्यांना स्वतःला नाहीये. फक्त देवा, मला तुझ्यापर्यंत पोहोचता येत नाहीये, या गोष्टीचं त्यांना वाईट वाटतंय. देवा, कुठेतरी माझं पाप आडवं आलं, कुठेतरी पुण्य कमी पडलं, काहीतरी कमी पडलं देवा, म्हणून हा पामर जीव तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. पण माणूस प्रयत्न थांबवत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न माणसाचे चालू असतात. कुर्मदासजीनं रस्त्यावरून चाललेले जे वारकरी आहेत, दिंडी आहे, त्या दिंडीतल्या वारकऱ्यांना आवाज दिला. वारकरी बाबा, आवाज खोलावलेला होता. वारकऱ्यांना आवाज तर आला, पण कोण आवाज देतं ते कळना. मागे पाहिलं, पुढे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, डावीकडे पाहिलं, दूरपर्यंत पाहिलं, पण दिसच ना कोण. माणसाची सवय आहे, माणसं सगळीकडे पाहतात पण स्वतःच्या पायाकडे थोडं कमीच पाहत असतात. सगळीकडे पाहिलं आणि जेव्हा 4-2 वेळा आवाज दिल्यानंतर लक्षात आलं आवाज दूरवरून नाही, आपल्या जवळून येतोय. मग खाली पाहिलं तर पायाजवळ हातपाय नसलेला, छाले निघालेला, अतिशय त्रस्त असलेला एक पिंड, एक देह आहे, एक व्यक्ती आहे. कोण तुम्ही? कुर्मदास माझं नाव. ही अवस्था, पंढरीला निघालो होतो पण पोचू शकत नाही. फार मला भयंकर वेदना होत आहेत की मी माझ्या देवापर्यंत जाऊ शकत नाही. विनंती एवढीच आहे, हा पामर कुर्मदास, हा पामर जीव नाही पोचू शकत तिथपर्यंत. पांडुरंगापर्यंत फक्त माझा नमस्कार पोहोच करा. तुमच्यावरचं एकदा दर्शन घ्या आणि माझ्यावरचं एकदा घ्या, एवढंच करा. आणि देवाला सांगा, देवा, एवढ्या सगळ्या वारकऱ्यांच्या गर्दीतून तुला जमलं तर ये, तुझा कुर्मदास इथं वाट पाहतोय. नाही जमलं तर या कुर्मदासाला पुढचा जन्म माणसाचं मिळू दे, एवढी एक विनंती.
कारण माणूस म्हणून जन्माला आलो ना, पुन्हा वारी करल, तुझं दर्शन घेईल तेव्हा थांबल. कुर्मदासाचा निरोप वारकऱ्यांनी घेतला आणि जेव्हा पांडुरंगापर्यंत आले, चंद्रभागेचं स्नान केलं, सावळ्या विठुरायापर्यंत येऊन जेव्हा पोहोचले, एकदा स्वतःवरचं दर्शन घेतलं आणि नंतर कुर्मदासावरचं दर्शन घेतलं. देवानं विचारलं, 2-2 वेळा का दर्शन घेता? देवा, एकदा आमचं दर्शन आणि एकदा एक तुमचे भक्त आहेत, हात नाही पाय नाही, त्यांचं नाव कुर्मदास आहे, पैठणवरून आले देवा, ते अंगरक्तबंबाळ झालंय, कंठातून आता शब्द बाहेर निघत नाही, कंठ सुकून गेलेला, खोल गेलेला आवाज, डोळे खोल गेले. किती दिवस जगतील का नाही काही माहिती नाही, पण देवा निरोप दिलाय, तुम्हाला एवढ्या गर्दीतून जमलं तर या, नाहीतर एवढा नमस्कार तरी स्वीकारा, एवढं दर्शन तरी स्वीकारा. म्हणून त्यांच्यावरच एकदा दर्शन घेतोय. भगवंताचे डोळे पाणावले आणि भगवान परमात्मा एवढा मोठा भरलेला सोहळा सोडून कुर्मदासाच्या भेटीसाठी आले लहुड गावाला. कुर्मदासजीच्या समोर विश्वाचा मालक उभा आहे. स्वतःच्या पितांबरानं शेल्यानं कुर्मदासाचं अंग स्वच्छ केलं. देवानं स्वतः अंगावरनं हात फिरवला आणि भगवान परमात्माचा स्पर्श होताच क्षणी एवढ्या वेदना त्यांना होत होत्या, त्या सगळ्या वेदना नष्ट झाल्या. आणि भगवान परमात्मानं जेव्हा कडकडून मिठी मारली ना कुर्मदासाला वाटते, बस देवा आता बस, याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. अगदी तोच भाग अलकाईंच्या बाबतीत घडतोय बरं. अलकाई पंढरपूरला गेल्या, सोहळ्यातून घरी आल्या, पण असं समजू नका की इथे आल्यानंतर त्या सोहळ्यामुळे त्यांचा प्राण गेला. हा एक साधारण भाग आपण त्याच्यावरती चिंतन करतोय, पण एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या. अलकाई पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्या, पण विठुराया सुद्धा त्यांना घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष भगवान परमात्मा आलेला आहे. त्या सुद्धा कुर्मदासासारख्या भगवंतात विलीन झालेल्या आहे. या गोष्टीमध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. खरं तर जिथे जायचंय ते ध्येय त्यांचं पूर्ण झालेलं आहे, ते ध्येय पूर्ण झालेलं आहे. आषाढीची वारी जोपर्यंत आपला जीव, आपला प्राण पृथ्वीवरती आहे तोपर्यंत तो सोहळा आहे आणि त्याच्या नंतर सुद्धा राहणारे चंद्र सूर्य असे तोपर्यंत. पण जेव्हा जेव्हा आषाढी वारी येईल त्या वेळेला या सर्व कुटुंबाला आपल्या गेलेल्या आईची आठवण येईल. ही आठवण म्हणजेच खऱ्या अर्थानं त्यांची कीर्ती, त्यांच्या जीवनातली सफलता. तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमाची उरे कीर्ती मागे. जगामध्ये खूप लोक जन्माला येतात, तो आपण मोजू शकत नाही. एवढी लोक जन्माला येतात, मरतात सुद्धा खूप, पण सगळीच माणसं आठवणीत राहत नाही आणि सगळ्यांचाच भगवान परमात्मा स्वीकार करत नाही. मोजकी माणसं असतात की देव त्यांचा स्वीकार करतो. मग त्या देवानं ज्यांना स्वीकारलं अशा यादीमध्ये आपल्या अलकाई आहेत. ही जीवनाची सार्थकता आणि सफलता आहे. कधीच आपण मृत्यूच्या बाबतीमध्ये कुणाला आरोपी करायचं नाही. शास्त्रात सांगितलेलं पहा, 5 गोष्टी माणसाच्या हातात नाहीयेत. 5 गोष्टी कोणत्या? विवाहार्थश्च मरणम अन्न जननमेवच. लग्न कधी होणार, कुठं होणार, कुणासोबत होणार, ही गोष्ट अजिबात आपल्या हातात नाहीये. नाहीतर माणसं दिल्लीपर्यंत स्थळ पाहत जातात आणि गल्लीतच जुळतं. का बरं? आतापर्यंत गल्लीतली पोर का दिसली नाही? वेळ आलेली नव्हती म्हणून. लग्न कुणासोबत होणार, कधी होणार, ही गोष्ट ठरलेली आहे. आपल्याला अन्न कुठे, किती, कधी काय खायला मिळणार, ही गोष्ट सुद्धा ठरलेली आहे. ती गोष्ट आपल्या हातात नाहीये. आपल्या जीवनात आपल्याला धन किती मिळणार हे सुद्धा अगोदरच निश्चित आहे, ते आपल्या हातातलं नाहीये. हा, प्रयत्न करावे लागतात, हा भाग वेगळा, पण ती गोष्ट सुद्धा ठरलेली आहे. म्हणून कधीच दुसऱ्याचा बंगला पाहून जळण्याचं काही कारण नाहीये. दुसऱ्याची 10 मजली इमारत पाहून जर जळाल, तुम्हाला जर जळकी भरली तर आपल्या घरावरचे पत्रे सुद्धा उडून जातील, तुम्हाला कळणार सुद्धा नाही कधी उडाले पत्रे. मग आपले पत्र्याचा स्लॅब पडावा, स्लॅबची दुसरा मजला चढावा, याच्यासाठी कधी पण दुसऱ्याच्या गुणाचं, त्यांच्या श्रीमंतीचं नाही तुम्हाला कौतुक जमलं तर त्यांच्याबद्दल चुकीचं तरी आपण बोलायचं. एवढी गोष्ट मात्र सांभाळायची आपण आपल्या जीवनामध्ये. नाही कौतुक करणं एवढं आपलं मन मोठं, काही हरकत नाही, पण त्यांच्याबद्दल उगीच काहीतरी उगीच मजल्यावर मजले चढले का, मोडले असतील कुणाच तरी मुंडके, एवढे सोपे काय माणसं बोलून जातील ना. आता
आता वाल्या कोळी पण नाही, रावण पण नाही, मुंडके मोडायला तेवढा बहादर तर कोणी राहिलेलंच नाही आता, तसा जर विचार केला. म्हणून कुणाच्या श्रीमंतीकडे पाहून कधी जळायचं नाही, कारण ती गोष्ट सुद्धा प्रयत्न आणि विशेष प्रारब्धाने मिळणारी गोष्ट आहे. धन ही गोष्ट ठरलेली आहे, अन्न ही गोष्ट ठरलेली आहे, लग्न ही गोष्ट ठरलेली आहे. जन्माला कुठे यायचं ही सुद्धा गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाहीये. जन्माला कुठे यायचं हे जर तुमच्या माझ्या हातात असतं तर सगळीच माणसं श्रीमंताच्या घरात जन्माला आली असती. गरिबाच्या घरी कोणीही जन्माला आलं नसतं, श्रीमंताच्या घरात माणसं जन्माला आली असती. पण परमेश्वरानं ती गोष्ट तुमच्या माझ्या हातात ठेवलेली नाही. याच्यातून एक गोष्ट आहे आपल्या हातात. कोणती? जन्माला कुठे आलो काही हरकत नाही, श्रीमंताच्या गरिबाच्या कुठे जन्माला येऊ द्या, पण जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातात. की ती गोष्ट सार्थ केली आदरणीय गुरुजींनी, आदरणीय साबळे महाराजांनी. हे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. सामान्य परिवारामध्ये जन्माला आलेले आम्ही सगळी माणसं आहोत, पण त्यातून स्वतःचं वलय आपल्या गुरुजी इकडेच आहे ना गाव आपलं, एवढ्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात, पुणे हे विद्येचं माहेर घर आहे. मग सगळ्याच बाबतीतलं, मग शिक्षण असेल किंवा कलागुण असेल, त्याचं माहेर घर आहे ते. त्याच्यामध्ये हजारोनो विद्यार्थी स्वतःचे म्हणजे कित्येक तर शिष्य बनलेलेच आहेत, पण सध्या विद्यार्थ्यांची संख्या 1000 वरती आहे. एवढं मोठं स्वतःचं अस्तित्व उभं करणं ही या गोष्टीला सलामच करायला पाहिजे आपण. याला म्हणायचं स्वतःचं कर्तृत्व. म्हणून जन्माला कुठे यायचं हे जरी आपल्या हातात नसलं तरी जिथे जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं अस्तित्व उभा करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. 5वी गोष्ट, मृत्यू नावाची गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. कधी मृत्यू होणार, कोणत्या कारणानं येणार ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. म्हणून या गोष्टीसाठी कधी कुणाला आरोपी करायचं नाही. सावताबाबांचं प्रमाण आहे, संतांचं प्रमाण आहे. कोणी दिवशी यमयती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर भावे हो. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर भावे हो, समयासी सादर भावे. देव ठेविला तैसे रहावे, समयासी सादर भावे. कोणी दिवशी यमयती चालून, माहिती कुणाला यमराज कधी येणार आहे? आपल्याला नाही, कुणाला तरी घ्यायला. माहिती कुणाला? कुणालाच नाही. कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर भावे भावे भावे. मृत्यू नावाची गोष्ट कधी येईल कोणाला माहिती नाही. जन्माची तारीख सांगता येते, मृत्यूची तारीख सांगता येत नाही. याचा अर्थ मृत्यू नाही का? आहे, फक्त तारीख माहिती नाहीये. जसं समुद्राच्या काठावर आपण उभे आहोत, समुद्राचा एक किनार आपल्याला सांगता येतो, समुद्राचा दुसरा किनार सांगा बरं. तुम्ही म्हणाल नाही सांगता येणार. समुद्राचा दुसरा किनार सांगता येत नाही, याचा अर्थ समुद्राला दुसरी किनार नाही का? आहे, फक्त सांगता येत नाही. तसं जन्माची तारीख सांगता येईल, मृत्यूची तारीख सांगता येत नाही. याचा अर्थ मृत्यू नाही असं नाही, आहे पण सांगता येत नाही. कधी जाणार आपण, कोणत्या कारणानं जाणार, कुणालाही माहिती नाही. म्हणून एखाद्या प्रसंगातून जर काही घटना घडली
तर कधी आपण त्या गोष्टीला आरोपी नाही करायचं, क्लेम नाही करायचं आपण त्याच्यावरती. सोपं सांगते तुम्हाला, एक बाईचे पतिदेव एक्सपायर झाले. बाई एवढी विचित्र, खूप रडायला लागली. आता शोक काही साधा असतो का माणसाचा? माणूस आहोत आपण शोक करणार. कळपातून एखादं जनावर बाजूला जाऊ द्या, ती जनावर सुद्धा 2-3 दिवस नीट चारा खाणार नाही, नीट पाणी पिणार नाही. मग जनावरांची ही अवस्था, आपण तर माणसं आहोत, आपल्याला तर शोक होणारच, दुःख होणारच. पण ऐका बरं, ती बाई एवढी रडत होती, रडणं साहजिक होतं, तिचं सौभाग्य संपलं होतं, ती काय साधी रडेल का? पण रड नका. ती रडता रडता काय म्हणायची? देवच माझ्या पतीला घेऊन गेला. काय म्हणायची? देवानंच नेलं, देवच घेऊन गेला, देवच आरोपी आहे, देवानं माझा पती मारला, देवानं माझा पती मारला, देवानं माझा पती मारला. सगळी लोक म्हटली, बाई असं म्हणू नको, अगं देवाला का आरोपी करते? ती म्हटली, देवानंच केलं हे सगळं, देवानं माझा पती मारला. वारकरी होता, टाळकर होता, माळकरी होता, पंढरपूरची वारी करत होता, सगळं चांगलं होतं, आठवडा भजनाला जात होता, पण देवा एवढं करून सुद्धा माझा पती मेला, देवानंच मारला, मी देवालाच आरोपी करणार. चितेवर प्रेत ठेवलेलं, बाईचं ते ओरडणं चालू, देवाला दोष देणं चालू. काय भगवंताची लीला, काहीतरी शिकवण्यासाठी देवाने ती लीला केली असेल. खरंच ती म्हणते देवानं मारला, सगळी लोक म्हणतात असं म्हणू नको, ऐकायला तयार नाही ती ताई. तिचा पती चितेवरच उठून बसला, अजून पेटवली नव्हती, तो उठून बसला तिथे. अरे सगळे म्हटले, रे जिवंत आहे, मेला नाही, मेला नाही. तो उठून बसला, तो म्हटला मला पेढा खायचा आहे. तिनं लगेच काय केला, पेढा आणला आणि तिनंच तोंडात पेढा घातला. तोंडात पेढा गेला, तो पेढा घशात फसला, असला ठसका लागला की तो जागेवर गेला. आता लोक म्हटले हिनच मारला. लोक काय म्हटले? हिनच मारला, हिनच मारला. नसता पेढा खाऊ घातला तर बरं झालं असतं, हिला काय गरज होती पेढा खाऊ घालायची, हिनच मारला. लक्षात घ्या, कोणत्या कारणानं मृत्यू होणार त्या कारणाला कधी आपण हे करायचं नाही. म्हणून असं काही घरातले काही म्हणत नसतं हो, पण बाजूत ज्यांनाच कसं खाल्लेलं पचत नाही काय कोणास ठाऊक, ते पचवायला इकडे येतात काय कोणास ठाऊक. पंढरीच्या वारीत गेले नसते ना, गेलंच नसतं आपलं माणूस. हे वारीमुळे गेलं, वारीमुळे गेलं, हे चुकीचं. असं काही बोलायचं काहीही कारण नाही. ठरलेली कारण आहेत, ते रिझन ठरलेले की या कारणानं असं असं होणार. चुकीचं कारण ठरण्यापेक्षा आषाढी सोहळ्याचं कारण ठरलं, जीवन सफल झालं. नको ते चुकीचं कारण ठरण्यापेक्षा जायचं तर कधीच आहे, ते कुणालाही चुकत नाही. कुणाचा वेळ कमीचा असेल, कुणाचा जास्तीचा असेल, जावं लागणारच आहे. पण चांगल्या कारणानं जाणं याला म्हणणं आपली कीर्ती होणं. प्रमाण मगाशीच दिलं आम्ही. तुका म्हणे एका मरणेची सरी आणि उत्तमची उरे कीर्ती मागे, अलकाईंचं जीवन सफल झालं. अशी जीवनाची सफलता प्राप्त व्हावी याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण आपल्या जीवनात? अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हास बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे
दुरावस दुरी करितो बरोबरी दुरावस दुरी करितो बरोबरी दुरावस दुरी ओ सांगत तुम्हासी बजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्मवाया 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 बजारे विठ्ठला नाहीतरी गेला सांगत गुरुजी बायू पखवाजवर बसली ती गोष्ट सफल झाली तुम्ही टाळी वाजवली छान वाजवते सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जगद्गुरु तुकोबाराय सांगतात खरंच ना सांप्रदायिक हिशोबात म्हणजे त्या पद्धतीनं आयुष्याची सांगता होणं शेवटचा श्वास भगवंताचं नाव घेऊन सुटणं शेवटचा श्वास विठ्ठलाच्या ध्यासामध्ये सुटणं ही खरी सफलता पण हे प्राप्त होण्यासाठी आपणाला आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी लागेल बऱ्याच लोकांना भक्ती म्हणजे तेच कळत नाही गावाचं नाव काय आहे आपलं राशनचाच भाग आहे का राशीन हा बऱ्याच लोकांना भक्ती म्हणजे काय तेच कळत नाही काही लोक रात्रभर भजन करतात पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात रात्रभर भजन करून काय उपयोग झाला कळत नाही भक्ती म्हणजे काय खरी भक्ती आपल्यात विकसित झाली त्यावेळेला माणसाचं जगणं हे वेगळं असतं वेगळं म्हणजे कसं सगळे सद्गुण आपल्यामध्ये विकसित व्हायला लागतात सगळे सद्गुण आणि अशी अवस्था माणसाची होते ना त्या माणसाला पाहिलं तरी आपल्या अंतःकरणात सात्विकता निर्माण होते हे भक्तीचं खरं लक्षण आहे सात्विकता निर्माण होणार एखादा किती जरी दृष्ट माणूस आला ना समोरून खऱ्या भक्ताला त्यानं पाहिलं तरी पण काही क्षणासाठी का असे ना त्याला असं वाटणार असं करत असेल ना असं करणार किंवा बरं हे लक्षात घे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खरा प्रभाव नसल तर ते म्हणतं चुना आहे का आता तुम्ही एक विडा घ्या आम्ही एक विडा हा प्रकार तर भक्ती न माणूस बाहेरून तर निर्मळ दिसणारच तुम्हाला पण त्यांचं अंतःकरण एवढं शुद्ध होणार एवढं निर्मळ होणार या मुखातून जे काही बाहेर पडणार ना ते शुद्ध स्वच्छ सुंदर आणि कल्याणाचं हिताचं मग ते आपल्या जवळचं कुणाचं हित व्हावं असं नाही सगळ्यांचं कल्याण व्हावं ही भावना म्हणजे हे जसं मी बोलण्याचा प्रयत्न करते ना तेवढं सहज तुम्ही समजून घ्यावं एवढंही पण ते सहज नाहीये एवढं सांगायचं मला की विठ्ठलाची भक्ती करा विठ्ठलाची भक्ती जीवनामध्ये केल्यानंतर आपलं जीवन सफल होईल जीवनाला धन्यता प्राप्त होईल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि विठ्ठलाची जर भक्ती केली नाही तर नाही तरी गेला जन्मवाया वेळ संपली माझी एकच मुद्दा सांगते आणि सेवेची सांगता करून देते जीवन हे माणसाचं निघालंय सायकल सारखं आहे चाललंय ते चक्रासारखं आहे फक्त या सगळ्या धावपळीमध्ये आपल्याला कुठेतरी सगळा व्यवहार पाहून परमार्थामध्ये बळकट व्हायचंय आपल्याला पांडुरंग परमात्माला जोडायचंय देवाचं प्रिय व्हायचं आहे नाही तर आयुष्य चाललेलं आहे आपलं थोडासा अभ्यास करा आपलं आयुष्य एवढं गेलंय आणि आता चाललंय या गोष्टीचा माणूस अभ्यास कमी करतो खरंच अभ्यास केला पाहिजे सावध व्हायला पाहिजे समर्थ रामदास स्वामींचा अभंग आहे सावधान सावध व्हा नाही तरी गेला जन्म वाया असं होऊ देऊ नका त्याच्यासाठी सावध व्हा सावधान काय सावध व्हा 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान सावधान
30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावधान 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूरा आणि जवळी सावधान सावध व्हा 50 वर्ष होती कधी करणार आहात परमार्थ कधी करणार आहात देवधर्म कधी देव प्रसन्न होईल देवानं आपल्याकडे पाहिलं पाहिजे एकदा याच्यासाठी तुमची धडपड कधी चालू होईल 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती 50 दात हलायला लागतात काळे केस पांढरे होतात लोक फार हुशार आहेत लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे डाय करून पुन्हा काळे करू मी काय डायच्या विरोधात नाही बरं पण कोणी डाय करावा ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी करावा जसं की MH18 MH20 MH25 MH30 MH35 MH40 MH50 55 पर्यंत डाय करा MH ही काही गाडीची पासिंग नाही सांगत मी तुम्हाला वयाची पासिंग सांगते आणि महाराष्ट्रात कीर्तन चालू म्हणून MH म्हणते 50 पर्यंत 55 पर्यंत डाय करा कोण काही म्हणणार नाही पण ज्याच्या मॉनेत लखवा भरलाय ती MH72 सुद्धा म्हणते वादा रे डायचे वाटे कुठे MH72 सुद्धा डाय मागतय आणि डोक्याला डाय लावायला जावं तर म्हातारीच्या तोंडाला फाटलं हाताला लटका बसला तर हे 50 मध्ये आणि एक सांगते तुम्हाला आठवलं म्हणून हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही 15 दिवसात उघडकीस येत आहे इकडून काळं मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार सगळ्या डांबरीवर धुकं पडलेलं आहे 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावधान 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी वसवस लागे पाठी त्यासी हसती कारटी सावधान 70ची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना सावधान 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासावीसी सावधान वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं वयाच्या 80 मध्ये माझ्या माता वर्ग चुकूनही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं शेंगदाणे किती घातले शपथ आहे तुम्हाला माझे खरंच पाहायला जाऊ नका वयाच्या 80 मध्ये हातात जपाची माळ घ्या आणि एकच म्हणा माझ्या सुनासारखी सून अख्ख्या राशींमध्ये नाही एवढंच म्हणा एक महिन्यात म्हातारी 3.5 क्विंटल होईल पण हे वर्मच कळत नाही उगीच सुनबाईला कुरकुर करायचं आणि काळ ओळखून घ्या सध्या काळ सासूचा नाही काळ कुणाचा आहे काय प्रामाणिक आहेत तुम्ही सगळे काळ सुनेचा आहे खरंच काळ ओळखून चाललं पाहिजे माणसानं सुनेचा काळ आहे सुनेला या 2025 मध्ये डुसपूस करायचं टाकून बोलायचं मोठ्यानं सांगा ना तिला टाकून बोलायचं तिला पाण्यात पाहायचं सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या यातला एकही प्रयोग तुम्ही 2025 मध्ये करायचा नाही कारण काळ सासूचा नाही कीर्तनात बसलेल्या बिचाऱ्या सगळ्या सासवा समजदार आहेत गुरुजी 1 नंबर आहेत बिचाऱ्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला लक्षात येत आहे या कीर्तनात बसलेल्या सासवाचं आणि त्यांच्या सुनाचं अजिबात भांडण नाहीये तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं सासवांच्या तब्येतीवरून कळालं मला ह्याच्या गुटगुटीत तब्येती सफरचंदासारखे गाल हे सून प्रसन्न तर वयाच्या 80 मध्ये स्वयंपाकघरात तुम्ही लक्ष घालू नका यांचं सांगितलं तुम्हाला खूप हसू येतं तुमचं सांगता वयाच्या 80 माझ्या ताईंनी स्वयंपाकघरात लक्ष घालू नका आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जाऊ नका तर तुम्हाला खूप लग्न जुळवायला जाऊ नका म्हटलं नाही तर याचं जुळव त्याचं जुळव त्याचं जुळव
काहीतरी घेऊन येतात घरावर, संकट घेऊन येतात, त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका. माणसानं वेळेनुसार, वयानुसार, काळानुसार थोडंसं सावध झालं पाहिजे, सतर्क झालं पाहिजे. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी, जीव होतो कासावीसी. मग वर्ष झाले 90, बोलवेना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावधान. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावधान. गुरुजींसाठी टाळी वाजवा. तर तात्पर्य एवढंच आहे माझं, हे समजून घ्या. आयुष्य जात आहे से महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. जीवन व्यर्थ गमवायचं नसेल, घालवायचं नसेल, आयुष्याचं सार्थक करायचं असेल, शेवट सुंदर व्हावा, आयुष्याची सांगता गोड व्हावी असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. कुणी म्हणाल ताई, कधी कधी नाम घेत असताना, नामस्मरण करत असताना आमची चित्त विचलित होतं. कधी रामकृष्ण हरी म्हणू का कधी राधे राधे म्हणू, कधी ज्ञानोबा माऊली म्हणू, काय म्हणू, असा गोंधळ होतो आमचा. एका नामावर आम्ही स्थिर राहत नाही. याच्यासाठी गुरु करून घ्या. गुरु करा आणि गुरुनं दिलेलं नाम अखंड स्मरण करा, अखंड स्मरण करा. विनंती माझी तुम्हाला, जीवन पुन्हा पुन्हा नाही बरं. गुरु करून घ्या, नाम स्मरण करा. आणि गुरु शोधायला असं कुठे दूर जाऊ नका. आपल्या जवळ कोणी संत महात्मे असतील त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्या. नामदीक्षा घेऊन नामधारक होऊन तुम्ही सतत अभ्यास करा त्या गोष्टीचा. कुणी म्हणाल ताई सतत आमच्याच्यानं नामस्मरण होऊ शकत नाही, काही हरकत नाही. तुम्हाला जेवढा वेळ जमतंय तेवढा वेळ करा. असं भजन करा, कामामध्ये काम काही म्हणा नामस्मरण, त्यांच्याकडनं नामदीक्षा घ्या आणि तुमचा उद्योग, तुमचं काम करत 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 भगवंताचं नामस्मरण करा. मग तुम्हाला हे नाव तुमची बुडणार नाही. हे तुम्हाला या गादीवर उभारून विश्वासानं सांगते बरं, नाव तुमचे बुडणार नाही. तुम्हाला म्हणण्याची गरजच नाही. मग प्रभुजी प्रभुजी नाव किनारे लगा. प्रभु
मूर्तीसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सर्वांनी. फार सुंदर, फार सुंदर. हा, मूर्ती लहान पण कीर्ती महान. वा, वा. तर सहज लीलया या भवनदीच्या आपण पार निघून जाऊ. पण जो मंत्र दिलेला आहे ती साधना करावी लागेल. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भोरोवरी दुरावसे दुरी, भवाचे पुरी वाहवसी. काही नाही लागत, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पाहुणे मंडळीला खूप उशिरापर्यंत बसून राहावं लागलं, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व. आणि आता मी इथे माझी सेवा पूर्ण करते. गुरुजी अभंग घ्यायचा आहे का? असतो का इकडे? असतं का? असतो ना इकडे अभंग? फुलाचा अभंग घ्यायचा आणि माऊलींचं भजन घेऊन मग आपण फुलाचा अभंग घेऊ. हां, तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची. चकलंबा हे आमचं गाव आहे. बीड जिल्हा, गेवराई तालुका, चकलंबा नावाचं गाव आहे. आणि गुरुजींचं चकलंब्याला प्रतिभाच्यामुळे येण्यात आलं, प्रतीक्षामुळे येण्यात आलं गुरुजींचं. आम्हाला खूप आनंद झाला गुरुजी मठावर आले तेव्हा. तर गुरुजींनी पाहिलं तिथे आम्ही 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. गुरुजी ज्यावेळेला मातीचं होतं ना सगळं बांधकाम, तेव्हा आसाराम महाराज आलेले. म्हणजे लहानपणापासून आसाराम महाराज सोबत आहेत, खूप लहान आहेत माझ्यापेक्षा. तर तिथे कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे माऊलींसारखी. त्या समाधीची सेवा परंपरेने आलेली आहे. 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान, आमची 10वी-11वी पिढी आहे त्या सेवेमध्ये. तर महाराजांच्या मठाचा जीर्णोद्धार करत आहोत लोकांच्या मदतीतून. कुठली राजकीय मदत नाही, कुठली शासकीय मदत नाही. या बाबतीत खूप चर्चा झाली गुरुजींसोबत आमच्या आल्यानंतर. गुरुजींच्या अंतःकरणात एवढी माया निर्माण झाली त्या संस्थांबद्दल की आपल्याला काय करता येईल त्या संस्थांसाठी. पण आम्ही म्हणतो गुरुजी तुम्ही आमच्यासोबत आहात हेच खूप झालं आमच्यासाठी, वेगळं काही करावं असं नाही. पण चांगली माणसं जेव्हा सोबत असतात ना त्याची ताकद पण वेगळीच असते, वेगळं सामर्थ्य असतं. तर गुरुजींना खूप छान वाटलं. खूप गुरुजी म्हणतात, आता खरं तर त्यांचा व्याप खूप मोठा आहे, पण त्यातूनही चकलंबा संस्थानला येऊन, छोटंसं संस्थान की जे आता जीर्णोद्धाराच्या बाबतीत कुठेतरी काम करतं आहे, कुठेतरी चालू आहे. असं काही विशेष बांधकामसुद्धा नाही आहे, पण त्यातून जे काही काम केलं आहे तेही त्यांच्या मनाला भावणं, तिथं त्या जागेची प्रसन्नता. तर एकच सांगायचं आहे मला तुम्हाला की त्या संस्थांचा आम्ही जीर्णोद्धार करत आहोत. त्याला कुठली राजकीय शासकीय मदत नाही. मी जिथे कथेला जाते, कीर्तनाला जाते, तिथे लोकांना विनंती करतो आम्ही की आम्ही संस्थांचं बांधकाम करत आहोत, आम्हाला तुम्हाला जे शक्य होईल
ती तुमची मदत कल्याण समय संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी आपण द्यावी. आणि येणाऱ्या 25 नोव्हेंबरला खूप मोठा कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. ते निमंत्रण गुरुजीला आम्ही मागेच दिलं आहे. आसाराम बाबांनाही आमचं निमंत्रण पोहोचणार आहे. आताही म्हणजे आपण बोलतोय कीर्तनामध्ये, पण तसं रीतसर सगळ्यांना निमंत्रण असणार आहे. निमंत्रणाच्या अगोदरची माझी भावंडं तिथं हजर असणार आहे त्या कार्यक्रमाला. तर खूप मोठा सोहळा होणार आहे. तर त्या पवित्र कार्यासाठी म्हणजे बांधकामाकरता तुम्हा श्रोते मंडळीमध्ये ज्यांना असं वाटतं की ताई तुम्हाला मी यूट्यूबला पाहतो, मला वाटतं आजच्या दिवसापर्यंत टी व्हीला पण कथा चालू होती, जी टॉकीजला नवनाथांची गुरुभक्ती हा कथेचा कार्यक्रम होता. तर तो सुद्धा 10 दिवस चालू होता. मग कोणी म्हणून आम्ही दिदी तुम्हाला टी व्हीला पाहिलं आहे, कोणी म्हणतं आम्ही मोबाईलवरती पाहिलं आहे, रोज आम्ही तुमची कीर्तन ऐकतो. तर असं तुम्ही मला रोज फॉलो करताय तुमच्यामध्ये बरीच लोक. तर मला सांगायचं तुम्ही रोज यूट्यूबवरती टी व्हीवरती पाहता, आज मी प्रत्यक्षात तुमच्यासमोर उभी आहे. ज्या मठाच्या बांधकामाचा विचार आम्ही घेऊन प्रवास करत आहोत, बस त्या कार्यामध्ये एक छोटीशी मदत तुम्हाला द्यायची आहे. इच्छा तुमची पवित्र भावनेने, त्याची सक्ती वगैरे नाही, दिलंच पाहिजे असं काही नाही आहे. आणि मठाचं बांधकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही आम्ही फकीर आहोत. आमची जोडी तुमच्यामध्ये फिरणारच आहे. बरं, फकीर आहोत आम्ही. तर ज्यांना वाटतं की ताईच्या देवस्थानला आम्हाला मदत करायची ते पवित्र भावनेनं करू शकतात. कीर्तन झाल्यानंतर परिस्थिती अनुसार माईकमध्ये नाव पोकारण्याचा प्रयत्न करू. कीर्तन झाल्यानंतर तुमची मदत स्वीकारू, शक्य असेल तर नाव पोकारू जेवढं शक्य आहे तेवढं. आणि त्या संस्थांच्या अंतर्गत महाराजांच्या कृपेनं आमचं काहीही नाही, काहीच येत नाही आम्हाला. जे काही असेल तर महाराजांचा कृपा आशीर्वाद आहे, त्यांचा प्रसाद आहे. त्यांनी त्यांच्या कामासाठी आमच्याकडे जे काही असेल गुण तो त्यांनी दिलेला आहे, आमचं स्वतःचं काही पण नाही. तर ते महाराजांच्या कृपा आशीर्वादानं संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालू केली. आज 300पेक्षाही अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. खूप मुली गातात, वाजवतात. या दोन्ही लेकरांचं गुरुजींनी कौतुक केलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली. पखवाज हे पुरुषाचं वाद्य. आमच्या गुरुजींना आसाराम बाबांना विचारा किती ते पखवाज वाजवून झाल्यानंतर ते पाकिट नंतर मागतात, अगोदर खायला मागतात, अगोदर जेवायला द्या, अशी अवस्था असते. मग ते मुलीनं पखवाज वाजवणं ही साधारण गोष्ट नाही आहे. किती सुंदर गायलं योगिताताईंनी, खूप छान प्रवास झाला योगिताताईंचा. ही सगळी लेकरं संस्थेमध्ये घडलेली आहेत. तर अशी मुलींना घडवणारी, सेवा करणारी ती संस्था तिथे आहे. बस त्या देवस्थानला चांगल्या पद्धतीने बांधकाम करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. या गोष्टीची नोंद घ्या. झालेली जे भाविक मदत करतील, पुन्हा एकदा सांगते, त्यांचं नाव पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देते. अगोदर माऊलींचं भजन होईल, नंतर आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा अभंग होईल, त्याच्यानंतर विठ्ठल होईल. म्हणजे ते अभंग झाला की पुंडलिक, पुंडलिक म्हटलं की तुम्ही फुलं या प्रतिमेच्या दिशेनं फेकायचे आणि मग कीर्तनाची सांगता होऊन जाईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी, सगळा सांगावी विनंती माझी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाशी रंग बोलावितो, वैकुंठाशी रंग बोलावितो, वैकुंठाशी रंग बोलावितो. काळी विठो नामासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला, काळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला